तर विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी फॉर युनिट टेस्ट नंबर 2 रिव्हिजन पेपर टेस्ट पेपर सराव मॅथ्स सेकंड मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. लवकरच आपण सर्वजण टेस्ट क्रमांक 2ला समोर जातो आहे. मॅथ्स सेकंड छोटे धडे आहेत, त्यामुळे 2 धड्यांचा समावेश त्याच्यामध्ये आहे आता कोल्हापूर जिल्ह्याच्या मुलांच्यासाठी. तर ह्या लेसनची प्रिपरेशन करत असताना किंवा पाठिंबाच्या टेस्ट पेपरमध्ये ह्या लेसनचे काय आउटपुट्स होते किंवा कुठल्या क्षमता आपल्यामध्ये विकसित व्हायला हव्या होत्या, त्याच्यासाठी काही पेपर्स पाठिंबाचेही आहेत. बघूया तर मग. त्रिकोण काढण्यासाठी फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल खालीलपैकी कोणता घटक उपयोगी पडत नाही. 4 ऑप्शनल्स आहेत. त्रिकोण काढण्यासाठी आपण त्रिकोण रचना हा भाग टॉपिक नंबर 3 आणि 4 त्याच्यामध्ये त्रिकोण काढण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक उपयोगी पडणार नाही असे त्याचे 4 ऑप्शन्स दिलेत. त्रिकोण काढण्यासाठी त्रिकोण काढायचं आहे आपल्याला, त्यासाठी कोणता घटक उपयोगी पडणार नाही बघूया तर मग. त्रिकोण काढायला एक थोडासा मोठा प्रश्न येणार, त्याच्यामध्ये याचा वापर करायचा आहे पॅरामीटर परिमिती. सेकंड ऑप्शनल आहे पाया, त्याच्यानंतर आहे पायालगतचा कोन, आणि त्याच्यानंतर आहे बघा घनफळ व्हॉल्यूम. त्रिकोण काढायचं आहे, कन्स्ट्रक्शन करायचं आहे त्रिकोणचं, ह्यापैकी कोणता घटक उपयोगी पडणार नाही. परिमितीचा उपयोग करून ट्रायंगल आपल्याला काढता येतो. त्रिकोण काढायचा पहिल्यांदा पाया काढायलाच लागेल, त्यानंतर त्या पायालगतचा कोन दिला असेल तोही उपयोगी पडेल. पण ही जी राशी आहे व्हॉल्यूम घनफळ त्रिमितीय संकल्पना आहे. व्हॉल्यूम ऑफ द क्यूब, व्हॉल्यूम ऑफ द स्पियर, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर, ही त्याच्यामध्ये मावणारी हवा, त्याच्यामध्ये मावणारं पाणी ह्याच्याशी निगडीत आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी हे 2 डायमेन्शनलमध्ये आपल्याला फिगर करण्यासाठी या घनफळाचा फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळं आपल्याला घनफळाला रिड्यूस करावं लागेल आणि त्यामुळं ह्या तिन्हांचा वापर करून आपल्याला हा भाग सोडवता येतो, असा भाग होता. तर त्रिकोण रचना या टॉपिकमध्ये बेसिक भाग एक असा आहे बघा बाळांनो. बेसिक प्रश्नही परीक्षेमध्ये येणार आहेत. बेसिकली काय यूज करायचं आहे, बेसिक पायाभूत कोणती संकल्पना तिथे यूज करायची आहे, त्यामध्ये एक मी सेगमेंट सांगतो. एक प्रश्न आहे बघा असा, हाही प्रश्न परीक्षेमध्ये बेसिकली येणार आहे, येऊ शकतो, तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे किंवा पुढच्या स्टडीसाठी सुद्धा आपल्याला याची नितांत गरज आहे. ड्रॉ द सेगमेंट ऑफ 6.5 cm, 6.5चा एक रेषाखंड काढा अँड बायसेक्ट इट. त्याचं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा, त्याचं लंबदुभाजक काढा. एक सेगमेंट काढा आणि त्या सेगमेंटचा लंबदुभाजक काढा. हा सेगमेंट आहे, थोडासा वरती घेतो त्याला म्हणजे क्लिअर दिसेल तुम्हाला. हा सेगमेंट आहे, एक सेगमेंट काढा, एक रेषाखंड काढा 6.5 सेमीचा, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचं काय काढून घेऊया की त्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. असा एक बेसिक भाग हा या लेसनचा पायाभूत संकल्पना ही आहे. एखाद्या सेगमेंटला लंबदुभाजक कसं काढायचं. लंबदुभाजक म्हणजे काय? परपेंडिक्युलर बायसेक्टर इज द लोकस ऑफ पॉईंट विच इज इक्वी डिस्टन्स फ्रॉम द एंड पॉईंट्स ऑफ दॅट सेगमेंट. लंबदुभाजकाचा यूज करून आपल्याला पुढच्या काही कन्सेप्ट शिकायचे आहेत. त्यासाठी बाळांनो हा अतिशय बेसिक भाग आहे. लंबदुभाजक काढणं म्हणजे काय करायचं आहे बघूया. असा एक बिंदूचा मार्ग शोधायचा आहे की जो या रेषाखंडाच्या टोकापासून इक्वल डिस्टन्सवरती असणार आहे, समदूर असणार आहे, इक्वल डिस्टन्स. याच्या बाबतीमध्ये याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. ते का घ्यायचं? निम्म्यापेक्षा कमी झालं तर ते चाप छेदणार नाहीत म्हणून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया. आणि ह्याला आपण त्याच्या दोन्ही बाजूंना, आता याला खालची बाजू वरची बाजू अशी असते, आणि मग हा जो बिंदूचा मार्ग आपल्याला इथं काढता येईल, ह्या बिंदूच्या मार्गाला त्याचा लंब दुभाजक. इथं 2 संज्ञा आहेत त्यात, लंब म्हणजे इथं 2 भाग क्लिअर झाले बघा. लंब तर आहेच, लंब असणे म्हणजे काय असणे सांगा बरं. हा जो ही जी हिरवी रेषा तुम्हाला दिसते ही ह्याचा लंब दुभाजक आहे. ह्याचा अर्थ असा, जिथं बायसेक्ट होतंय तिथला जो अँगल आहे लंब आणि दुभाजक, परपेंडिक्युलर अँड बायसेक्टर, इथला जो अँगल आहे तो एक्झॅक्टली 90चा असतो. त्यामुळं इथला कोण 90चा आहे, इथला कोण 90चा आहे, हा लंब झाला. बायसेक्टर
म्हणजे याचे दोन कॉन्ग्रंट पार्ट होतात ह्या सेगमेंटचे. इथं जे बायसेक्टर पॉईंट पी आहे ना, इथला जो ए पी आहे, हा जो ए पी सेगमेंट होईल तेवढाच हा बी पी असणार आहे. हे दोन्ही कॉन्ग्रंट असणार आहेत, म्हणून याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणायचं, लंबदुभाजक म्हणायचं. ह्याचा हा बेसिक भाग तुम्हाला येऊ शकेल, म्हणजे की हा असतोच. म्हणजे हा 6.5चा रेषाखंड काढला आणि त्याचा हा लंबदुभाजक झाला. लंबदुभाजक काढून हिथंच हा भाग संपत नाही. तुम्हाला ही संज्ञा अशी क्लिअर झाली पाहिजे. ह्याच्यावरती किती पण बिंदू, कुठं पण बिंदू घ्या तुम्ही, या ह्याच्यावरती कुठेही बिंदू घ्या. समजा इथं मी क्यू घेतला, इथं आर घेतला, इथं एस घेतला, इथं टी घेतला, तर ह्याचं वैशिष्ट्य असं आहे बाळांनो, या लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा जो बिंदू आहे, हा जो आहे तेवढाच हा असतो. जेवढा हा आहे, हा अशा सगळ्या बिंदूंचा तो लोकस असतो. आता एक तुम्हाला लंबदुभाजकावरचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की समजा हे मोजलं हे आणि हे एक 8 सेंटीमीटर आलं, तर हे किती असेल, हे किती येणार, हे सुद्धा इक्वल डिस्टन्सवरती असल्यामुळे 8 सेंटीमीटर असणार. याच्यावरचा हा बेसिक भाग येऊ शकतो. पण ह्याचे ॲप्लिकेशन्स पण फार छान रीतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे होते. ह्याच्या त्रिकोण रचना या भागामध्ये याचे ॲप्लिकेशन्स या लंबदुभाजकाच्या खऱ्या संकल्पनेचा यूज करून आपल्याला याचे युजेस करायचे आहेत. काय युजेस करायचे आहेत, कसे युजेस करायचे आहेत, कुठेतरी पाठ केल्यासारखं ते नको करायला, नाही करायचं. आता हा प्रश्न बघूया. इथं हा पेपरमधला हा एक प्रश्न आहे बघा. या पेपरमध्ये असा प्रश्न आहे, त्याची तयारी सॉल्व केलेला आहे तुम्ही, पण ही संज्ञा कोणत्या रीतीने आपल्याला कळायला पाहिजे जरासं बघा. हा प्रश्न आहे बघा इथं. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर, त्रिकोण पी क्यू आर काढा. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर काढा. त्याच्यामध्ये असं पाहिजे, क्यू आर हा 4.2चा काढा आणि त्याच्यावरचा जो क्यू कोण आहे तो तुम्ही 4Tचा काढा. ठीक आहे, काढूया. आणि त्या ट्रायंगलच्या रिमेनिंग 2 साईड्स आहेत, पी क्यू आणि पी आर, ह्या ज्या 2 साईड्स आहेत ह्याचं ॲडिशन मात्र एक्झॅक्टली 8.5 सेंटीमीटर असायला पाहिजे. असा एक प्रश्न, किंवा त्रिकोणाची पाया आणि त्याच्याबद्दलच्या उरलेल्या 2 बाजूंची बेरीज ही 8.5 आली पाहिजे, असा तुम्ही त्रिकोण कन्स्ट्रक्ट करा. नेमकं कसं करत जायचं आहे, काय आहे ते, त्याची संज्ञा किंवा त्याची रेप फिगर किंवा त्याचं लंब संकल्पना, याचं जरा कच्ची फिगर मी तुम्हाला दाखवतो. हे काय होणार, इथं आपल्याला हा क्यू आर काढून घेणार आपण, त्रिकोणाचा पाया असं म्हणूया, त्याची गरज असते. तो 4.2चा काढणार. अँगल पण आपल्याला काढता येईल, हा 4Tचा, क्यू हा अँगल 4Tचा काढता येईल. पण बाळांनो लक्षात घ्या, हा जो अँगल काढला तिथं वैशिष्ट्य असं करायचं आहे, तिथं का करायचं आहे ते कळायला पाहिजे तुम्हाला, तर ते लक्षात राहतं. हे असं का करायचं आहे, हे एक रे काढून ठेवला, ह्याच्यावरती 8.5चं एक मी रेषाखंड काढून घेतोय बघा. का हे लगेच कळेल तुम्हाला. हे 4.5 होतं, हे माझं 8.5चं मी इथं एक वेगळं नाव देतो. आता लक्षात घ्या, तुम्हाला ही संज्ञा अशी क्लिअर झाली पाहिजे. हा जो बिंदू आहे ना, हा जोडून घेतो मी 8.5चा. मी कच्ची फिगर काढवलं आहे, तरी पण जरासा अंदाज घेण्यासाठी हे जोडतो. हे ओके, अंदाजेसुद्धा ते बरोबर दिसलं पाहिजे. आता लक्षात घ्या, आता तुम्हाला कळतं का बघा, हा एस आर मला हे 8.5 होतं का नाही, 8.5चं हे जे क्यू एस आहे 8.5चं, त्याच्यावरचं माझं जे 8.5 नावाचं हे जे काय पी एस नावाचं सेगमेंट आहे ना, ह्याच्या मला 2 बाजू करायच्या आहेत. कुठल्या बगर करायच्या आहेत, पी क्यू आणि पी आर करायचं आहे. ह्याचं म्हणजे असं आणि असं, हे बघा, मी असा बिंदू शोधतो इथं, हे बघा, असा आणि असं शोधतो. म्हणजे हे क्यू आर कुठे गेलं बघा बरं, आता किती झालं बघा, ही लेंथ किती झाली, ही मी घेतली किती, 8.5 घेतली, पण मी अशी शिफ्ट करतो इथं. म्हणजे हे किती झालं बघा की, म्हणजे मला इथं पी बिंदू आणायचा पाहिजे की काय पाहिजे सांगा बरं, हे आणि हे अंतर मला सारखं पाहिजे. आता लक्षात घ्या, आता उलटे लक्षात घ्या, जर हे 8 आणि हे 8 असेल, 8 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर असेल, तर आर कुठे असला पाहिजे, लंबदुभाजकावर असला पाहिजे काय तिरक्या रेषेवर असला पाहिजे सांगा की. म्हणजे हा पी हा बिंदू लंबदुभाजकावर असला पाहिजे. कुणाच्या, ह्या एस आरच्या. म्हणजे मला ह्या एस आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टरचा जो छेदनबिंदू आहे ना, तो आपल्याला 2 पार्टमध्ये देणार आहे.
हे लंबदुभाजक आणि ह्या लंबदुभाजकाचं अप्लिकेशन्स किती छान रीतीनं ते माइंडमध्ये बसलं पाहिजे, तर आपल्याला सोल्युशन आपण करू शकतो, प्रॅक्टिस करू शकतो. काय करायचं होतं बघा, हा एस आर काढायचा आणि एस आरचा लंबदुभाजक मला काढायचा की तो हे दोन मला इक्वल डिस्टन्स देणार आहेत. का करायचा ह्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ हा नीटपणे लक्षात आला पाहिजे. तर कन्स्ट्रक्शन सोपं आहे. कन्स्ट्रक्शन सोपं आहे, निश्चित सोपं आहे, पण त्याच्यामधल्याचा जॉमेट्रिकचा जो भाग असतो, जॉमेट्रिकल कन्सेप्ट आहे ना, ती क्लिअर असायला पाहिजे. म्हणजे मला अशा रीतीनं मला हा त्रिकोण काढायला पाहिजे, मला एस आर जोडायचा आणि कुणाचा लंबदुभाजक काढायचा आहे, तर ह्या एस आरचा लंबदुभाजक वरचा बिंदू हा त्या पॉईंटपासून इक्वल डिस्टन्सवरती मला शिफ्ट करायचा आहे. ही त्याची पक्की फिगर होईल जाईल. चला आता मी पक्की फिगर परत एकदा सांगतोय. हे कच्च्या फिगरचं कन्स्ट्रक्शन ही आपल्या बिंदूमध्ये असं असायला पाहिजे. लंबदुभाजकाचा खरा अर्थ ज्या मुलाला मनापासून समजला आहे त्याला तिथं कन्फ्युजन होणार नाही. मला एस आरचा लंबदुभाजकावरचा हा पी पॉईंट शोधला पाहिजे की जो मला इक्वल पार्टवरती नेणार आहे. चला इथे एकदा बघूया. एक पहिल्यांदा त्याने दिलेला पाया काढतो क्यू आर. हा कितीचा काढूया, 4.2चा काढला. त्यानंतर आपण ह्याचा अँगल काढूया करेक्ट. आता अँगल बनवणं आहे, अँगल किती आहे बघा बरं. याचा अँगल आहे हा जो अँगल आहे तो अँगल 40 डिग्रीचा काढतोय मी. मोजायचं कुठे इथं पण कन्फ्यूज नको. 0, 10, 40 हे झालं ओके. आणि मग आपल्याला हे काढायचं आहे. हा जो अँगल आहे हा 40 अंशाचा कोन करणारा एक किरण करून ठेवतो. हा 40 अंशाचा कोन करणारा हा एक किरण काढला. हा अंदाजे कोन होता, हा करेक्ट काढला, हा 40 डिग्रीचा क्यू अँगल. त्यांनी सांगितले त्या दोन गोष्टी पूर्ण झालं. आता लक्षात घ्या, माझं हे जे 4.2 आहे त्याच्यापेक्षा आता 8.5चा एक मी एक चाप मारून घेतो. मला थोडंसं वाढवून घेऊया असं ओके. ही रेषा पुढे वाढवून घेतो आणि इथं मी अदर दॅन पी क्यू आर नाव देणार आहे. माझा ट्रँगलचा आणि ह्याचा काय संबंध नाही आहे. हा तुम्ही कुठलं पण नाव घ्या, पी क्यू आर एस टी यू ए बी काही घ्या. आणि जॉईन करायचा आहे सेगमेंट तो कोणता बघा, तर हा एस आर हा सेगमेंट आपल्याला जॉईन करायचा आहे. आणि आत्ता महत्त्वाचा भाग असा आहे बाळांनो, एस आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायलाच पाहिजे मला. एस आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर मला काढायला पाहिजे. तो परपेंडिक्युलर बायसेक्टर जिथं छेदेल त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचा प्रत्येक बिंदू हा टोकापासून समजून असणार आहे. ही जी सेगमेंट होती माझी, ही सेगमेंट आहे 8.5ची, 1.5ची आहे. पण एस हा पॉईंट अदर दॅन पी क्यू आर आहे आणि एस आर जॉईन करतोय आपण. आणि एस आरचा लंबदुभाजक काढण्यासाठी जो भाग इथं केला होता ते इथं करायला पाहिजे. केवळ लंबदुभाजक ही संकल्पना तिथंच संपत नाही, तर ती खऱ्या अर्थानं आपल्या पुढच्या शिक्षणासाठी उपयुक्त असणारी कन्सेप्ट होते. कुणाचा लंबदुभाजक काढायचा आहे बघा, मला ह्या एस आरचा लंबदुभाजकावरचा पॉईंट असा शोधतोय मी की असा एक बिंदू आपल्याला देणार आहे की हे दोन भाग ह्याच्यावरचा पाहिजे मला, तो त्याचा कॉमन पॉईंट. एस आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि क्यू आरचा कॉमन पॉईंट कोणता येणार आहे, त्यासाठी मला एस आरच्या दोन्ही बाजूंना, एस आर या सेगमेंटच्या दोन्ही बाजूला मला असं चाप मारून घ्यावे लागतील. आणि मग आपल्याला हे जे कॉमन पॉईंट्स आहेत, हे हा आणि हा एस आरचा परपेंडिक्युलर असणारा आणि बायसेक्टर झाला. आणि हा मी जे काही क्यू एस नावाचा भाग काढला होता, इथं मी एक्झॅक्टली पी नाव घेतोय की हे जे दोन सेगमेंट्स होतील इथं. आता बघा परत एकदा, हा जो माझा 8.5चा हा जो पार्ट मी घेतला होता इथं, हा जो सेगमेंट घेतला होता दोन्हीच्या बेरजे एवढा, हा एवढा होता. पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही इथं गेलात, इथं तुम्ही कडं जेव्हा गेलात तुम्ही, पी आणि एस जेव्हा गेलात ना, तेव्हा हा बरोबर पुन्हा हा आणि हा पुन्हा पार्ट सारखा, म्हणजे हा आणि हा असे दोन भाग, म्हणजे ह्याची जी लेंथ होणार आहे, आता हा आणि हा दोन्ही भाग सारखा असणार आहे. म्हणजे ह्यामधला इतका जो भाग होता हा, तोच इथं आला, हे बघा. पण टोटल लेंथ किती राहिली बघा की, टोटल लेंथ 8.5 होती. त्याच्यामधला हा जो बाहेरचा भाग होता तो मला इथं आणता आला. त्यामुळं पी क्यू प्लस पी आरचं ॲडिशन येणार आहे ते करेक्टली एक्झॅक्टली येणार आहे, ते 8.5 येणार आहे. या अशा कन्स्ट्रक्शन, अशा सोप्या काही कन्स्ट्रक्शन करत असताना लाईफचं कन्स्ट्रक्शन बांधण्यासाठी सुद्धा आपल्याला हे कन्स्ट्रक्शन उपयोगी पडणार आहे. ह्या सोप्या गोष्टी, हे लंबदुभाजकाचा खरा अर्थ म्हणून लंबदुभाजकावरचं एक छोटं गणित आपल्याला येऊ शकेल आणि त्याचं छान पद्धतीचं ॲप्लिकेशनसुद्धा आपल्याला करावं लागेल.
असा भाग राहतो. पुन्हा थोडंसं आपण बेसिक भागच बघूया. हा लंबदुभाजक असा काढायचा होता, मग वजाबाकी दिल्यानंतर काय करायचं आहे असं एक गणित तिथं आहे. त्या दोन्हीचं जर वजाबाकी दिलं तर अशा वेळेला त्या त्रिकोण रचना करत असताना आपल्याला नेमकं काय करायचं आहे हा पण भाग आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्रिकोणाच्या बाजूंची बेरीज दिली तर असं करायचं आहे, वजाबाकी दिली तर काय करायचं बघूया थोडंसं काय होते. हां ठीक आहे. पुन्हा लंबदुभाजक हीच बेसिक संकल्पना आपण वापरून पुढे जाऊया. आता बघा, ठीक आहे, त्रिकोणाच्या एका बाजूचा लंबदुभाजक दिला किंवा तर त्या दोन्ही गोष्टी आपल्याला कशा पूर्ण करून घेता येतील. अशा रीतीनं पुन्हा एक बेरजेचं एक गणित आहे. 4.2 आपल्याला असं बेरीज दिलं असताना असा ट्रँगल काढायचा आहे. 4.2 डिफरन्स दिला आहे त्याचा. तर त्या डिफरन्सच्या बाबतीमध्ये काय करून घेऊया, तर डिफरन्स दिलेला आहे बघा. हा जो ट्रँगल आहे, ट्रँगल XYZ, त्याच्यानंतर YZ आहे बाळांनो, इथं YZ आहे 7.4. त्याच्यानंतर अँगल जो आहे XYZ हा आहे 45 डिग्रीचा. आणि XY त्या दोन्हीमधला डिफरन्स बघा काय आहे, आणि XZ ह्याच्यामधला जो फरक आहे तो 7.5 2.7चा फरक ठेवायचा आहे आपल्याला. मग अशी बेरीज ठेवायची होती, आता वजाबाकी करायची आहे. आता काय करावं लागेल आपल्याला, आता थोडंसं बघा कसं करावं लागेल. 7.5 ह्यातला त्यातला फरक निर्माण झाला पाहिजे किंवा तो भाग आला पाहिजे. कशापासून, XY आणि YZचा फरक जो आहे तो 2.7चा आला पाहिजे, किंवा XZचा. तुम्हाला ह्याला असंही म्हणता येतील, XY = 2.7 प्लस XZ असंही म्हणता येईल. असंही आपल्याला ते घेऊ शकतो आपण. तर आता कसं जाता येईल बघूया. आपण काय करूया, हा जो बेसिक भाग आहे काय करूया बघा, थोडंसं एक एक भाग आपण करत जाऊया याचा, म्हणजे आपल्याला आयडिया होत जाईल किंवा त्या पद्धतीने आपल्याला पुढं जाता येईल. पहिल्यांदा कोणता सेगमेंट काढूया सांगा. पहिल्यांदा क्लिअर आहे आपला, हा YZ काढायला पाहिजे. कितीचा काढूया, 7. हा YZ नावाचा त्यांनी बेस दिला आहे, तो दिलेला आहे 7.4चा काढूया. काढला. त्याच्यानंतर काय करूया सांगा, आता ह्याचा अँगल काढूया बाळांनो. ह्याचा जो अँगल आहे तो अँगल दिला आहे त्यांनी 45चा 45 अंशाचा 45 डिग्रीचा एक अँगल मी इथं शिफ्ट करून घेतो. हा अँगल हा 45 डिग्रीचा एक रे काढून ठेवूया. त्या रेमुळं आपल्याला हा 45चा अँगल मिळेल किंवा हा आपल्याला भाग असा पूर्ण करून घेता येईल. पहिल्यापासून बाळांनो हा संपूर्ण लेसन आपण पूर्ण केला आहे. थोडंसं रिव्हिजन भागचा होता. आता मला XZ पेक्षा XY 2.5 हा XZ पेक्षा 2.7 मला पुढे न्यायचा आहे. आता बाळांनो काय करून घेऊया, हा डिफरन्स 2.7चा येण्यासाठी फक्त एक काम करूया, फक्त 2.7 पुढे नेऊया ह्याला. याच्यावरती आपल्याला X आणायचं आहे. आता बघा जरासं हे जरासं मी वाढवून घेतो, पुढं लागेल पुढं कदाचित. इथं 2.7 ह्या सेगमेंटला पुढे न्यायचं आहे. सरावाची नितांत गरज आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. 2.7 हे माझं 7.4 होतं, 2.7 वरती हा मी पुढे नेता. आता मात्र हा 2.7चा डिफरन्स होणारा बिंदू हा XYZचा नव्हेच, हा दुसराच कोणीतरी आहे. ओके, आणि काय करून घेऊया, ह्याचा जर अर्थ तुम्हाला समजत गेला, हे लंबदुभाजक म्हणजे काय हेच जर नीटपणे समजत गेलं तर आपल्याला ते निश्चितपणे समजतं. त्यानंतर काय करायचं आहे बघा, इथं हा जो WZ नावाचा नको असणारा रेषाखंड आहे, नको असून सुद्धा पाहिजे असणारा भाग आहे तो ॲक्च्युली, हा जोडून घेऊया. आणि आता XWचा WZचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. हे कितीचं काढले बघा, 2.7. हे कितीचं काढले बघा. आणि आता आपल्याला ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. ह्यातला जो डिफरन्स राहील बघा, याचा लंबदुभाजक काढतो. लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू पुन्हा सारखा येणार आहे आणि मग आपल्याला हा भाग पूर्ण करता येणार आहे. बघूया, आपल्याला लंबदुभाजक काढत असताना केवळ असं नाही आहे, असा काढल्यावरच लंबदुभाजक काढता येतं असं नाही. जरा तिरका असेल समजा, त्याच्यासाठी सरावाची गरज राहते. आपण हे असं करून घेऊया, याच्या निम्यापेक्षा जास्त अंतर घेतो आणि याच्या दोन्ही बाजूंना मी चाप मारून घेतो. ओके, हे चाप.
आता बघा ना, हेच चाप मला जोडावे लागतील. थोडंसं पुढं जाणार आहे ती, तुमची फिगर मोठी होईल. माझं ही थोडंसं याच्या बाबतीतचा हा जो डिफरन्स होता हा भाग कसा शिफ्ट झाला आहे बघा. मला हा रे होता वाढवायला पाहिजे. हा रे वाढवायला पाहिजे असा. हा जो किरण आहे जाऊ दे, वाढू दे, तुम्हाला जिथंपर्यंत वाढवायचं त्याला. आणि ही जी रेषा आहे ना, ही रेषासुद्धा आपल्याला आता पुढं वाढवून घ्यायला पाहिजे. मग काय होणार बघा, ही रेषा मला पुन्हा पुढं वाढवायला पाहिजे. थोडीशी जागेची माझी अपूर्णता निर्माण दिसायला लागली इथं. ठीक आहे, हा रे पण वाढवत नाही तो पुढं. हा बघा, हा आणि हा असा असा इथं येणार आणि हा एक्स येणार. आणि लक्षात घ्या आता हे जोडूया. एक्स इथे आल्यानंतर हा जो भाग होता इथं हे जोडूया. आता ह्याचा लंबदुभाजकाने इथं छेदल्यावर मी एक्स नाव दिलं, पण आपलं काम झालं का नाही बघा. काय बरं, हा जो लंबदुभाजकावरचे बिंदू आहेत ना, हे दोन्ही सारखे असणार आहेत. परत लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू त्या रेषाखंडाच्या टोकापासून इक्वल डिस्टन्सवरती असतो. हा जेवढा असणार तेवढाच हा. आता एक्स हा जो बिंदू मी इथं घेतला, इथला हा आणि हा दोन्ही सेगमेंट सारखे आहेत. पण एक्स वाय हा 2.7 मोठाच आहे. कधी बघा बरं, म्हणजे ह्याची जी वजाबाकी ह्या रेषाखंड आणि ह्या रेषाखंड दोन्ही सारखा असल्यामुळं हा एक्झेड जर त्यातनं वजा केला तर ह्याची वजाबाकी निश्चित राहणार आहे, ती 2.7 राहणार आहे. असं वजाबाकीचं गणितसुद्धा लंबदुभाजक ह्या संकल्पनेवर आधारित. पण बाळांनो, तुम्हाला मात्र सोडवत असताना याच्या सरावाची नितांत आवश्यकता आहे. तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे. हा 45 डिग्रीचा झाला, असा भाग झाला. वजाबाकी करताना नेमकं काय करायचं आहे बघा. बेरीज दिली होती तेव्हा काय केलं होतं बघा. ह्याच्या सरावाची तुम्हाला निश्चित गरज आहे. हे दोन्ही गणितं उद्याच्या परीक्षेमध्ये एक बेरजेचं असणार आहे, एक वजाबाकीचं असणार आहे. थोडं मोठं सोडायचं असलं तर परिमितीचं असणार आहे. परिमिती, एखाद्या त्रिकोणाची परिमिती दिली आणि मग आपल्याला तो ट्रायंगल फॉर्म करा, असा भाग आहे. आता इथं एक गणित काय दिले बघा. मी त्याला पडसी तुम्हाला त्याची कच्ची फिगर काढून दाखवतो, म्हणजे तुम्हाला ते नीटपणे कळेल. तुम्ही ते पक्कं करू शकता. ओके बाळांनो, अशा रीतीनं 9वीच्या मित्रांना सर्व अभ्यासक्रम, सर्व उदाहरणं याच्या पूर्वीच्या तासाच्या वेळेला बाळांनो हे पूर्ण केलेले आहेत मी. फक्त तुम्हाला गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करावे लागतील. विशेष करून नवीन मुलं ज्यांनी नव्यानं जॉईन झाले त्यांनी मात्र हा भाग कसा करायचा आहे, तर तिथं हायली ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे सगळेच गुणधर्म आपल्याला तिथं वापरावं लागत असतात. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. हा पेपरमध्ये असा एक प्रश्न आहे बघा, तोही प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकेल. असं एक एक्झाम्पल आहे. हां, कसा प्रश्न आहे बघा. त्रिकोण PQR असा काढा की त्याच्या पायालगतचा प्रत्येक कोण 80चा असेल आणि परिमिती 9.5 असेल. ह्याची रफ फिगर मी आजच्या तासिकेमध्ये तुम्हाला सांगतोय. फक्त काय करावं लागेल. त्रिकोण PQR असा काढा की परिमितीसुद्धा त्रिकोणाला लागते, पाया लागतो, पायालगतचा कोण लागतो, घनफळाची आवश्यकता नसते. हा संबोध होता. याची सगळी उदाहरणं आपण घेतली. त्रिकोण PQR काढायचा आहे. PQR काढूया. त्यासाठी गिव्हन काय आहे बघा, दिलेल्या गोष्टी कोणत्या आहेत बघा. तर ह्यातला पायालगतचा प्रत्येक कोण 80चा असायला पाहिजे आणि त्याची परिमिती जी आहे ती असायला पाहिजे 9.5ची. परिमिती 9.5 असायला पाहिजे. आणि मग असा त्रिकोण काढा. ह्याचा पण बेसिक भाग करण्यापेक्षा ह्याचं पण इथं कोणते कोणते संबोध वापरावे लागले बघा. एक सेगमेंट काढूया बघा. त्रिकोण काढायचा PQR, परत कहीं पे निशाणा कहीं पे निगाह आहे. मी काढला रेषाखंड AB. तो कितीचा काढला बघा, 9.5चा. ही एक कार आहे, ही एक दोरी आहे आणि ती दोरी त्रिकोणात टाईपनं मग आपल्याला गुंडाळून ठेवायची आहे. यासाठी कोणत्या कोणत्या जॉमेट्रिक कन्सेप्ट्स असायला पाहिजेत. पायालगतचा कोण आहे तो 80चा यायला पाहिजे. यासाठी तुम्हाला ह्याचं बेसिक नॉलेज काय पाहिजे बघा, जे तुम्ही टर्मिनलच्या पूर्वी शिकला होतात. समजा एखादा त्रिकोण आहे, हा कोण 40चा असेल, हा कोण 40चा असेल, हा कोण 40चा असेल, तर हा कोण कितीचा येईल, हा 80चा येईल. त्रिकोणाच्या दुरस्थ अंतरकोणाचे माप हे दोन कोणांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं. हा 80 म्हणजे हा 100 म्हणजे हा 80चा येणार. म्हणजे मला हितला कोण काढायचा आहे
इथला कोण काढायचा आहे, तो कितीचा काढायचा आहे बघा बरं, 40चा काढायचा आहे, याच्या निम्मा. इथला पण कोण काढावा लागेल, कारण दोन्ही पायालगतचे कोण 80चेच पाहिजेत. तर हा पण कोण काढावा लागेल, हा कोण कितीचा काढायला लागेल बघा बरं, 40 अंशाचा काढावा लागेल. आता नीटपणे लक्षात घ्या, याचा लंबदुभाजक काढूया. याला मी नाव, ठीक आहे, आपला याचं नाव मी पी देतो. यापैकीच एक अक्षर आपल्याला मिळून जातं. 3 त्रिकोण काढायला 3 शिरोबिंदूंची निश्चिती लागते. हा 40, हा कोण मला 80चा काढण्यासाठी, कुठला कोण, पायालगतचा कोण 80चा काढण्यासाठी, पायालगतचा कोण 80चा काढण्यासाठी मला हा कोण काय कितीचा काढायला पाहिजे बघा, 40चा काढायला पाहिजे. 40 हा त्याचा कोनदुभाजक होता. बेसिकमध्ये तुम्हाला कोनदुभाजकाची संकल्पना पण आली पाहिजे. कोनदुभाजक कसं काढायचं आहे बघा, ह्याचं 2 खुणा करायच्या आहेत आणि असा एक रे काढायचा आहे. आता तिथं ॲक्च्युली इथं 40 अंशचा कोण काढला आहे. ह्याच्यानंतर बाळांनो मला पुन्हा लंबदुभाजक काढायचा आहे. कोणाचा, पी एचा. पी एचा लंबदुभाजक काढूया. पी एचा लंबदुभाजक काढूया. हे बघा, पी एचा लंबदुभाजक काढतो. पी ए याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊया. हे सगळे एक्झाम्पल्स आपण पूर्वी सॉल्व केलेले आहेत, पण ज्या मित्रांनी याचा लंबदुभाजक घेतला, हे बघा, हा असा, हा लंबदुभाजक आला. थोडंसं मी हे अंतर जरासं कमी घेतो. हा लंबदुभाजक हा असा येईल. जरा परत काढतो का, हां. याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायला हवा. जरासं कमी अंतर घेतो म्हणजे मला ते क्लिअर करता येईल. आणखी मी जास्तच घ्यायला पाहिजे. हां, जरासे हे चाप असे होतात. हे बघा, असा एक सेगमेंट इथे येईल. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर होईल. ह्याचाही लंबदुभाजक आपल्याला काढता येईल. लक्षात का बघा, असाच हा असा येईल कुठेतरी असा, म्हणजे हा 90चा कोन तयार होईल. पण लक्षात काय गंमत याची, हे आणि हे जर जोडलं आपण, हे आणि हे दोन्ही इक्वल जाणार. त्यामुळे हा कोण आपोआप 40चा येणार. पण हा कितीचा येणार सांगा की, हा 80चा होणार. हे 40चा असल्यामुळे हे 40चं होणार. इक्वल डिस्टन्स आणि हा 80चा येणार. आणि इथं हा आपल्याला त्रिकोण म्हणून पी क्यू आर म्हणून आपल्याला हे त्रिकोण निश्चित करावं लागेल. असं त्याचं कच्चं काम होतं. ह्याचे 2 बाजूचे लंबदुभाजक काढायचे आहेत. आणि हे कोण 40चा, हा 40चा, म्हणजे हा बाह्य कोण त्याचा 80चा येणार. सेम पॅटर्न इथं होणार आणि म्हणून पायालगतचे कोण होणार. आणि ही जी टोटल लेंथ होती, हे जे काय 9.5चा सेगमेंट होता, तो आपल्याला अशा रीतीनं हा इकडं थोडं जाणार, इकडं थोडं जाणार, याचे 3 पार्टमध्ये याचं विभाजन होणार. कारण हा पार्ट इथे येणार, हा पार्ट इथे येणार. हे बघा, हा होता तोच इथे जाणार आहे, हा इथं जाणार आहे. पुन्हा याची पक्की फिगर आपण नंतर शिकूया. परिमितीवरून सुद्धा आपल्याला एक सॉल्व करायलाच हायर लेवलला थोडंसं लंबदुभाजकाचा भाग होता. ओके बाळा, नेक्स्ट टाईममध्ये आपण पुढच्या गणितांची चर्चा करूया. ओके बाळा.